माझे मन तुझ्यात कधी गुंतले. ते पावसाळ्याचे दिवस होते. आकाश ढगाने भरून आलं होतं आणि हवेत एक वेगळाच गारवा होता. रिया नेहमीप्रमाणे तिच्या आवडत्या कॉफी शॉपमध्ये बसून पुस्तक वाचत होती. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि बाहेरचे लोक आश्रयासाठी इकडे तिकडे पळू लागले. त्याचवेळी साहिल धावतच त्या कॉफी शॉपच्या छताखाली आला. त्याचे केस पावसाने थोडे ओले झाले होते. त्याने आत येऊन टेबल शोधायला सुरुवात केली, पण सर्व टेबल्स भरलेले होते. फक्त रियाच्या समोरील खुर्ची मोकळी होती. साहिलने हळूच विचारले, मी इथे बसू शकतो का? बाकी कुठे जागा नाही. रियाने पुस्तकावरून लक्ष हटवून वर पाहिलं आणि हसून मान हलवली. हो, नक्कीच. तिथूनच त्यांच्या संभाषणाला सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त हवामानावर आणि गरम कॉफीवर बोलणं झालं, पण हळूहळू दोघांना कळलं की त्यांच्या आवडीनिवडी खूप सारख्या आहेत. दोघांनाही जुनी गाणी ऐकायला आणि शांत ठिकाणी फिरायला आवडायचं. त्या एका तासाच्या भेटीनंतर दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. हळूहळू रोजचे मॅसेजेस, उशीरपर्यंत फोनवर बोलणं आणि विकेंडला भेटणं सुरू झालं. रिया साहिलसाठी एक चांगली मैत्रीण होती आणि साहिल रियासाठी एक असा माणूस होता ज्याच्यासोबत ती तिचे सर्व विचार मोकळेपणाने शेअर करू शकत होती. पण त्या दोघांच्या मनात मैत्रीच्या पलीकडेही काहीतरी फुलत होतं, ज्याची जाणीव दोघांनाही नव्हती. एक दिवस रियाची तब्येत खूप बिघडली. तिने साहिलला काहीच सांगितलं नव्हतं, पण तिच्या एका मेसेजवरून साहिलला संशय आला. साहिलने क्षणाचाही विचार न करता तिचे आवडते सूप आणि औषधे घेऊन थेट तिचे घर गाठले. त्याने पूर्ण संध्याकाळ तिची काळजी घेतली, तिला गरम पाणी दिलं आणि ती झोपेपर्यंत तिच्या शेजारी बसून राहिला. जेव्हा रिया सकाळी उठली तेव्हा तिने पाहिले की साहिल समोरच्या खुर्चीवरच बसून झोपला होता. त्याला त्या अवस्थेत पाहून रियाच्या मनात एक वेगळीच लाट आली. तिने स्वतःलाच विचारलं, हा माणूस माझी एवढी काळजी का करतो आणि मला याच्या असण्याने एवढं सुरक्षित का वाटतं? त्या क्षणी तिला उमजलं की तिचं मन कधीच साहिलमध्ये गुंतलं होतं. काही दिवसानंतर संध्याकाळच्या वेळी दोघे एका टेकडीवर बसले होते. सूर्यास्त होत होता आणि आभाळात गुलाबी केशरी रंग उधळलेले होते. शांतता तोडत रियाने साहिलकडे पाहिलं आणि म्हणाली, साहिल, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. साहिलने तिच्याकडे उत्सुकतेने पाहिलं. हो, सांग ना. रिया थोडी हसली आणि हळूवार आवाजात म्हणाली, माझं मन तुझ्यामध्ये कधी गुंतलं हे मलासुद्धा कळलं नाही, पण आता तुझ्याशिवाय माझा एकही दिवस पूर्ण होत नाही. साहिलच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, रिया, ज्या दिवशी आपण त्या कॉफी शॉपमध्ये भेटलो होतो ना, माझं मन त्याच दिवशी तुझ्यामध्ये गुंतलं होतं. त्या टेकडीवरील संध्याकाळनंतर रिया आणि साहिलच्या आयुष्याला एक नवीनच दिशा मिळाली होती. आत्ता त्यांच्यात कोणताही लपवाछपवी किंवा संकोच नव्हता. दोघेही एकमेकाच्या सहवासात खूप खुश होते. साहिल जेव्हा जेव्हा रियाला भेटायला यायचा तेव्हा तिच्यासाठी काहीतरी छोटीशी भेटवस्तू किंवा तिचे आवडते फूल नक्की घेऊन यायचा. काही महिने अगदी स्वप्नासारखे गेले, पण आयुष्यात नेहमीच सगळं सोपं नसतं. साहिलला त्याच्या कंपनीकडून उच्च शिक्षणासाठी आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी 2 वर्षांसाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली. ही बातमी मिळताच साहिलच्या आनंदात एक बाजूला कौतुक होतं, तर दुसऱ्या बाजूला
रियाला सोडून जाण्याचं दुःखही होतं. संध्याकाळी जेव्हा त्याने रियाला ही गोष्ट सांगितली तेव्हा रिया क्षणभर स्तब्ध झाली. तिचे डोळे भरून आले, पण तिने स्वतःला सावरलं. साहिलचा हात हातात घेत ती म्हणाली, साहिल, हे तुझ्या स्वप्नाकडे जाणारे खूप मोठे पाऊल आहे. मी तुझ्या पाठीशी नेहमी उभी राहीन. अंतर कितीही असलं तरी आपलं मन नेहमी एकमेकाजवळच असेल. पुढचे 2 वर्ष त्याच्यासाठी सोपे नव्हते. वेळेचा फरक, कामाचा ताण आणि फोनवर होणाऱ्या मर्यादित गप्पा. तरीही त्या दोघांमधील विश्वास आणि प्रेम अजिबात कमी झालं नाही. साहिल तिकडे असतानाही रियाच्या वाढदिवसाला तिच्या आवडीचे पदार्थ तिच्या घरी सरप्राईज म्हणून पाठवायचा. तर रिया ही रोज रात्री झोपण्यापूर्वी साहिलसाठी एक छोटासा मेसेज लिहून ठेवायची. 2 वर्षांनंतर साहिल परत आला. विमानतळावर रिया त्याला घेण्यासाठी उभी होती. गर्दीतून बाहेर पडताच साहिलने रियाला पाहिले. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. साहिलने तिच्याजवळ येऊन तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कानात हळूच म्हणाला, अंतर कितीही असो रिया, माझं मन आजही आणि कायम तुझ्यामध्येच गुंतलेलं राहील. कथा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.